आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। माडगाळमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी। लोककल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचा सोहळा आज शनिवार 31 रोजी माडगाळ तालुका जत येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिमेचे पूजन सरपंच सौ अनिता महादेव माळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले। त्यानंतर वसपेटच्या सरपंच सौ पूनम भगवान तुराई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले। माडगाळचे व्याख्याते सचिन निकम यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जीवनपट सविस्तरपणे व्याख्यानातून मांडला। त्यानंतर आयोजित रक्तदान शिबिर घेण्यात आले। रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीचे आणि अद्वितीय प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले। अहिल्यादेवींनी आपल्या राजवटीत न्याय, धर्म आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले। त्यांनी केवळ मंदिराचा जीर्णोद्धारच केला नाही तर अनेक धर्मशाळा, घाट आणि रस्त्याची निर्मिती करून समाजासाठी चिरस्थायी विकासाची पायाभरणी केली। तसेच त्यांच्या कारकिर्दीत 7/12 हे नाव अंमलात आणले। त्यांच्या काळात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले गेले, ज्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजमाता म्हणून ओळखले जाते। या जयंतीच्या निमित्ताने धनगरी ओवांचा कार्यक्रम बिराप्पा हाके डोळीन संघ यांच्या विरुद्ध प्रेमनाथ चौगले डोळीन संघ माडगाळ यांच्यामध्ये जुगलबंदी कार्यक्रम संपन्न झाला। त्याचबरोबर दिवसभर महाप्रसादाचे आयोजन केले होते। या जयंती सोहळ्यास अभिवादन करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सोमन्ना हाके, मार्केट कमिटीचे माजी तज्ञ संचालक विठ्ठल निकम, उपसरपंच बाळासाहेब सावंत, प्राध्यापक विजय हाके, कामण्णा बंडगर, एकनाथ बंडगर, परशुराम बंडगर, चणबसू चौगले, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चौगले, निंगाप्पा कोरे, कल्लाप्पा बंडगर, मारुती कोरे, बाळासाहेब सोलनकर, सुरेश हाके, दत्ता बंडगर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी उचललेली पावले, त्यांनी न्यायव्यवस्थेत केलेली सुधारणा आणि दुष्काळातही प्रजेची काळजी घेण्याची त्यांची दूरदृष्टी आजच्या काळातही प्रेरणादायी आहे। त्यांच्या कार्याचे स्मरण करताना उपस्थितांनी आजच्या पिढीने त्यांच्या आदर्श विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले। हा जयंती सोहळा केवळ एक औपचारिकता नसून तो अहिल्यादेवींच्या महान कार्याची आणि विचारांची पुढच्या पिढीला ओळख करून देणारा एक महत्त्वपूर्ण क्षण ठरला। या सोहळ्यामुळे जतच्या नागरिकांना अहिल्यादेवींच्या प्रेरणेने समाजकार्यात अधिक सक्रिय होण्याची ऊर्जा मिळाली। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।